जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो नमस्कार. आपल्या गजर संत चरित्राचा या सिरीज मधील यूट्यूबचा आज पहिला व्हिडिओ आपण बघणार आहोत. पहिलं संत चरित्र जे आपण बघणार आहोत ते म्हणजे जगभरात सुप्रसिद्ध असलेले, जगभरातील लोकांसाठी कुतूहलाचा अनाकलनीय असा विषय असलेले सद्गुरु श्री नीमकरली बाबा यांचा. सद्गुरु नीमकरली बाबा यांच्याबद्दल आज तरुणाईमध्ये विशेष आकर्षण आहे, विशेष कुतूहल आहे. त्याचे कारणही तसेच दिव्य आहे. कारण नीमकरली बाबांकडे स्टीव्ह जॉब्स जे ॲपलचे संस्थापक आहेत, तसेच फेसबुकचे जे अध्यक्ष आहेत मार्क झुकरबर्ग, तसेच हॉलिवूडचे अनेक मोठे मोठे व्यक्ती, कलाकार हे कैचीधाम या त्यांच्या आश्रमात येऊन राहून गेले होते. नीमकरली बाबा यांचा अधिकार हा अतिशय असामान्य आणि अद्वितीय असा होता. नीमकरली बाबांच्या अधिकाराबद्दल जगविख्यात महात्मे श्री देवराह बाबा असे म्हटले होते की 1000 वर्षामध्ये एखादाच असा दिव्य महात्मा अवताराला जन्माला येत असतो. आपण या सिरीज मधनं, आपण या व्हिडिओमधून नीमकरली बाबांच्या अनेक लीलांमधनं काही त्रोटक लीला बघूयात, ज्याने त्यांच्या चरित्राची आपल्याला संक्षिप्त रूपात माहिती होईल आणि त्यांच्या अधिकाराची जाणीव आपल्याला होईल. नीमकरली बाबांचे नाव लक्ष्मीनारायण असे होते. बाबांचा जन्म इसवी सन 1900च्या जवळपास आग्रा जिल्ह्यातील अकबरपूर या गावामधील एका ब्राह्मण सच्छील कुटुंबामध्ये झाला होता. नीमकरली बाबा बालअवस्थेपासूनच वैराग्यशील होते. अगदी बालवयातच त्यांनी आपल्या या घराचा, ऐश्वर्याचा, संपत्तीचा त्याग केला आणि ते तपा करता घर सोडून निघून गेले. गुजरात जवळील ववानिया या गावामध्ये त्यांनी तप केले. त्यानंतर अनेक ठिकाणी भारतामध्ये त्यांनी तपश्चर्या केली व बालवयातच ते महासिद्ध अवस्थेला प्राप्त झाले. सिद्धावस्था प्राप्त झाल्यानंतर तरुण अवस्थेमध्ये बाबा भारत भ्रमणाकरता निघाले. एकदा असेच तरुण अवस्थेमध्ये बाबा हाती कमंडलू घेऊन, चिमटा घेऊन फरुखाबाद या स्टेशनला येऊन पोहोचले. तिथे टुंडला या गावी जाणाऱ्या गाडीमध्ये क्लास ए या रिझर्वेशनच्या डब्यामध्ये बाबा चढले आणि थोड्या वेळातच टीसी चढला आणि सगळ्यांचे तिकीट चेक करू लागला. तो बाबांजवळ पोहोचला. अर्धनग्न असलेल्या, जटा वाढलेल्या या तरुण साधूला बघून त्याला आश्चर्य वाटले. त्यांनी बाबांना तिकिटाबद्दल विचारले. बाबांनी नकारार्थी मान डोलावली आणि त्यानंतर त्या टीसीला अत्यंत राग आला. टीसीनी तात्काळ रेल्वेची चेन ओढली आणि रेल्वे थांबवली आणि अपमान करून बाबांना खाली उतरवले. बाबा आपल्या मस्तीत होते. बाबा एका झाडाखाली जाऊन बसले. पण नवल असे झाले की त्यानंतर ती रेल्वे गाडी पुढे जात नव्हती. काहीही केले तरी रेल्वे गाडीचे इंजिन सुरू होत नव्हते. अनेक अधिकाऱ्यांनी, इंजिनियर लोकांनी प्रयत्न केले. इंग्रजांचा काळ होता, त्यामुळे सगळ्यांनी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करूनही रेल्वे पुढे जात नव्हती. त्यामुळे सर्व अधिकारी चिंताग्रस्त झाले. शेवटी काही भारतीय लोकांनी त्या इंग्रज अधिकाऱ्यांना विनंती केली आणि सांगितले की आपण त्या हकलून दिलेल्या साधूला जाऊन विनंती करा व त्यांना रेल्वेत बसण्याची प्रार्थना करा. अधिकाऱ्यांनी ते मान्य केले. ते बाबांकडे गेले, बाबांना नमस्कार केला आणि बाबांना सविनयपूर्वक म्हटले की बाबा, आम्हाला आमच्या अपराधाची क्षमा करा आणि आपण गाडीमध्ये चढा. बाबांनी चढायला होकार दिला, मात्र त्यांनी 2 अटी ठेवल्या. त्या अटी म्हणजे भविष्यात नीमकरली या गावाजवळ प्रत्येक येणारी गाडी थांबायला हवी आणि येथून पुढे कुठल्याही साधू संताला त्रास देता कामा नये. अधिकाऱ्यांनी हे मान्य केले व बाबा त्या गाडीत चढले. बाबा गाडीत बसता क्षणीच ती रेल्वे गाडी सुरू झाली आणि हा चमत्कार, अलौकिक चमत्कार त्यावेळी कर्णोपकरणी सर्वत्र पसरला आणि बाबाची कीर्ती जगविख्यात झाली. कालांतराने भारत भ्रमण केल्यानंतर नीमकरली बाबा नीमकरौलिया आपल्या कर्मभूमीमध्ये आले. बाबांनी तेथील एका गुफेचा स्वीकार केला आणि त्या गुफेमध्ये तप आरंभले. त्यांच्या तपसामर्थ्याची प्रचिती अनेक लोकांना येत गेली आणि बाबांचे नावलौकिक सर्वत्र पसरले. नंतर क्षिप्रा नदीच्या काठी बाबांनी मारुतीरायांची म्हणजे हनुमानजीची स्थापना केली. या दिव्य हनुमानजीची स्थापना आणि दिव्य हनुमानजीच्या प्रचितीचा अनुभव अनेक भक्तांना भविष्यात येत गेला. पुढे भक्तांनी बाबांसाठी तिथे आश्रम उभारला. हा आश्रम आणि तेथील मारुतीरायांचे हनुमानजीचे मंदिर अतिशय दिव्य, अतिशय चमत्कारी असे आहे. बाबा असताना तर अनेक लीला घडल्याच, पण बाबांनी देह ठेवल्यानंतरही त्या आश्रमात मारुतीरायांच्या दर्शनाला, बाबांच्या दर्शनाला जो जो गेला
त्या सर्वांना तिथे दिव्य प्रचिती आली आहे. याचे उदाहरण म्हणजे स्टीव्ह जॉब्स. स्टीव्ह जॉब आपल्या जीवनात जेव्हा अपयशी झाले, जेव्हा दिशाहीन झाले, जीवनात पुढे काय करावं हे जेव्हा स्टीव्ह जॉबला कळत नव्हते, तेव्हा ते भारतात आले आणि दैवयोगाने ते बाबांच्या आश्रमात येऊन पोहोचले. दुर्दैव असे की बाबांनी 1 वर्ष आधीच देह ठेवला होता. तरीही स्टीव्ह जॉब काही काळ बाबांच्या आश्रमात राहिले. त्यांना दिव्यत्वाची प्रचिती मिळाली आणि मग ते आपल्या घरी परतले. परदेशात परतल्यावर, घरी परतल्यावर त्यांना अनेक कल्पना सुचायला लागल्या आणि त्यातूनच मग ऍपल या कंपनीची मुहूर्तमेढ त्यांनी रचली. आपल्या अनेक इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितले होते की माझ्या या यशात मागे नीमकर्णी बाबांची प्रेरणा आणि नीमकर्णी बाबांचाच आशीर्वाद होता. एवढेच काय, जेव्हा स्टीव्ह जॉब हे कॅन्सरनी गेले त्यानंतर त्यांच्या उशाखाली नीमकर्णी बाबांचाच फोटो होता. तसेच अलीकडच्या काळामध्ये फेसबुकचे अध्यक्ष मार्क झुकरबर्ग यांच्यावर फार संकटाची वेळ आली होती. फेसबुक या कंपनीचा लिलाव होणार होता. अपयशाच्या काठावर उभे असलेले मार्क झुकरबर्ग आपला मेंटर असलेले स्टीव्ह जॉब यांना भेटायला गेले. स्टीव्ह जॉबला त्यांनी आपली अडचण सांगितली. तेव्हा स्टीव्ह जॉबनी त्यांना सल्ला दिला आणि सांगितले की भारतामधील नैनिताल या गावामध्ये असलेल्या कैची आश्रमात तुम्ही जा आणि तिथे काही काळ राहा. त्यांनी आपल्या मेंटरचा हा उपदेश ऐकला आणि ते दूरवरचा प्रवास करत कैची आश्रमात आले. कैची आश्रमात काही दिवस राहिले आणि चमत्कारिक बाब अशी की जेव्हा ते परतले त्यानंतर फेसबुकनी यशाची वेगळी शिखरं सर केली आणि आज आपण फेसबुकचे हे रूप बघतो आहोतच. मार्क झुकरबर्ग यांनी आपला हा अनुभव स्वतः नरेंद्रजी मोदी यांना एका इंटरव्ह्यू मध्ये अलीकडेच सांगितला आहे आणि तो आपण सगळ्या लोकांनी बघितला असेलच. बाबांनी आपले सगळं अवतार कार्य हे नीमकर्णी आश्रमात जरी केले, नीमकर्णी आश्रम हीच त्यांची कर्मभूमी जरी होती, तरी त्यांनी देह ठेवायला श्रीधाम वृंदावन ही भूमी, ही पुण्यभूमी निवडली. बाबांनी देह हा वृंदावनात जाऊन ठेवला. बाबांनी आपल्या स्वतःच्या 2 धामाची निर्मिती केली, ते म्हणजे वृंदावन धाम आणि कैची धाम. या व्यतिरिक्तही बाबांनी अनेक ठिकाणी हनुमानजीच्या, मारुतीरायांच्या मंदिराची स्थापना केली आहे. बाबा देहात असताना तर बाबांच्या दिव्यत्वाची प्रचिती अनेक लोकांना आली आहेच, पण बाबांचा नुसता फोटो बघूनही अनेक पाश्चिमात्य लोक बाबांकडे आकृष्ट झाले. बाबांचे एक शिष्य हॉवर्ड्स युनिव्हर्सिटी मधले मॅथमॅटिशियन अल्बर्ट हे तर बाबा असताना बाबांच्या संपर्कात आले, बाबांचे शिष्य झाले आणि त्यांनी रामदास हे नाव स्वीकारले आणि पुढे स्पिरिच्युअल टीचर म्हणून सगळ्या जगभरात जगविख्यात झाले. असे हे नीमकर्णी बाबांचे दिव्य चरित्र आहे. आपणही एकदा नीमकर्णी बाबांच्या कैच्या आश्रमात जरूर जाऊन या. बाबाच्या या संक्षिप्त चरित्रामध्ये आपण बाबांच्या काहीच लीला बघू शकलो आहोत. भविष्यात आपण बाबांच्या ज्या सगळ्या लीला आहेत, बाबांच्या या सगळ्या लीला डिटेल्स मध्ये व्हिडिओच्या सिरीज माध्यमातून बघणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि असे संत चरित्र, संत लीला बघण्यासाठी आपले हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन वरती जाऊन क्लिक करा, तिथे ऑल सिलेक्ट करा आणि आपल्या या परिवाराला जॉईन व्हा. इथेच थांबतो. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. नमस्कार.